नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी संस्कृत विषयाचा अभ्यास करणार आहोत। आज आपल्या पाठाचे नाव आहे भाषासूत्रम 2। हा पाठ संपूर्ण संस्कृत व संयुक्त संस्कृत या दोन्ही वर्गांसाठी उपयुक्त आहे। सर्वप्रथम आपण नामानी यांचा अभ्यास करणार आहोत। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम आपण नाम म्हणजे काय हे समजून घेऊया। वस्तू, स्थान, नामदर्शकः शब्दः। नाम म्हणजे काय तर कोणत्याही वस्तूचे किंवा स्थानाचे नाव दर्शविणाऱ्या, नामदर्शकः म्हणजे नाव दर्शविणाऱ्या शब्दास आपण नाम म्हणतो। कोणत्याही वस्तूचे किंवा स्थानाचे नाव दर्शविणाऱ्या शब्दास नाम म्हणतात। यथा म्हणजे ज्याप्रमाणे सुधाखंडः म्हणजे खडू, सुधाखंड म्हणजे काय खडू, वस्तू झाली, वस्तूचं नाव झालंय। मापिका म्हणजे फूटपट्टी, एका वस्तूचं नाव झालंय। शाला म्हणजे पाठशाला, एका स्थानाचं नाव झालंय। देशः एका स्थानाचं नाव झालंय। उमेशः एका व्यक्तीचं नाव झालंय। ज्ञानम हे एक नाम झालंय, इत्यादयः याप्रमाणे। त्यानंतर प्रातिपदिकम। प्रातिपदिकम म्हणजे काय हे समजून घेऊयात। शब्दस्य मूलम रूपम। प्रातिपदिकम म्हणजे काय, शब्दस्य मूल, चाटीचे विभक्ती, षष्ठी विभक्ती आहे। शब्दस्य शब्दाचे मूळ रूप, यथा ज्याप्रमाणे, देव, वन, माला, अस्मद, युष्मद इत्यादयः। ज्याप्रमाणे देव, वन आणि माला हे काय आहेत, नाम आहेत, आणि अस्मद, युष्मद हे सर्व नाम आहेत। देव, वन, माला हे टेबल तुम्ही अभ्यासलेत, अस्मद, युष्मद हे टेबल सुद्धा अभ्यासलेत। जर हे टेबल तुम्हाला बघायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर जाऊन तुम्ही हे टेबल अभ्यासू शकता। वाक्यरचनायां मूलशब्दस्य प्रातिपदिकस्य उपयोगः न क्रियते। म्हणजे वाक्यरचनायां, वाक्यरचनेमध्ये मूलशब्दस्य, मूळ शब्दाचा, प्रातिपदिक शब्दाचा उपयोगः न क्रियते, उपयोग केला जात नाही। अपितु विभक्तियुक्त शब्दानां उपयोगः भवति। वाक्यामध्ये मूळ शब्दाचा उपयोग केला जात नाही, त्यामध्ये विभक्तियुक्त शब्दांचा वापर केला जातो। विभक्ती प्रत्यय लावून शब्दांचा वापर केला जातो। यानंतर आपण विभक्ती रूपाने, विभक्तियुक्त शब्द म्हणजे काय तर वाक्य अर्थानुसारम शब्दानां विविधानि रूपानि भवन्ति। वाक्य अर्थानुसार शब्दांचे जे विविध रूप तयार होतात त्यांना आपण तानी विभक्ती रूपाने इति उच्यन्ते, त्यांना विभक्ती रूप असे म्हणत असतो। विभक्ती रूप म्हणजे काय तर वाक्य अर्थानुसार शब्दांचे जे विविध रूप तयार होतात त्यांना विभक्ती रूप असे म्हणतात। उदाहरणार्थ, एषः मम हस्तः। पहिलं वाक्य आहे एषः मम हस्तः। एषचा अर्थ होतो हा, मम म्हणजे माझे, आणि हस्तः म्हणजे हात। आता इथे मूल शब्द काय आहे, हस्त आहे। आज असा जर शब्द वापरला तर वाक्य अर्थपूर्ण तयार होत नाही। एषः मम हस्त, त्यावेळेला आपल्याला विभक्तियुक्त शब्दच वापरावा लागतो। त्यानंतर दुसरं वाक्य आहे शारदयाः हस्ते वीणा शोभते। म्हणजे शारदेच्या हस्ते, हातात वीणा शोभून दिसतो। जर हस्ते या शब्दाच्या जागी जर आपण मूल शब्दाचा, प्रातिपदिक शब्दाचा वापर केला तर वाक्य अर्थपूर्ण तयार होत नाही। म्हणजे शारदयाः हस्त वीणा शोभते, वाक्य अर्थपूर्ण होतंय का, नाही। शारदेचा हात वीणा शोभतो, वाक्याचा अर्थ काय होतोय, चुकतोय। म्हणून इथे काय करावं लागेल आपल्याला, इथे विभक्तिरूप, हस्त या शब्दाला विभक्तिरूप वापरावं लागेल। ओके। त्यानंतर हस्तस्य भूषणम दानम। हस्तस्य षष्ठी विभक्ती, हाताचे भूषण दान करणे आहे। हस्तात घटः पतति, हातातून घट पडतो आहे। इथे सुद्धा जर आपण हस्त या प्रातिपदिक शब्दाचा वापर केला, हस्त घट पतति म्हणजे हात घट पडतो आहे, अर्थपूर्ण वाक्य तयार होत नाही। हातातून घट पडतो आहे, हस्तात घट पतति। अत्र म्हणजे इथे हस्त इति प्रातिपदिकस्य
हस्त या प्रातिपदिक शब्दाचे मूळ शब्दाचे हस्त, हस्ते, हस्तस्य, हस्तात इति विभक्ती रूपानी हे विभक्ती रूप तयार होतात. यानंतर विभक्तयः. एकूण 7 विभक्ती आहेत. विभक्तय म्हणजे काय तर एकूण 7 प्रकारच्या विभक्ती आहेत. कोणत्या कोणत्या? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी अशा एकूण किती आहेत? 7 विभक्ती आहेत. संबोधनम इति पृथक विभक्ती ही नह. आणि संबोधन ही एक पृथक विभक्ती म्हणजे वेगळी विभक्ती म्हणून हिचा निर्देश केला जात नाही. प्रथमा विभक्ते रूपानाम एव परस्पर आव्हाने प्रयोग हा संबोधनम. आणि प्रथमा विभक्ती हे रूपानाम, प्रथमा विभक्तीचे जे रूप आहेत त्यामध्ये थोडाफार बदल करून एव परस्पर आव्हाने प्रयोग हा आणि त्यांना आव्हान करण्यासाठी हाक मारण्याचा उपयोग करण्यासाठी संबोधनाचा वापर आपण करत असतो. संबोधन ही एक वेगळी विभक्ती नाही आहे. प्रथमा विभक्तीत थोडाफार बदल करून आणि हाक मारण्यासाठी वापरली जातात त्याला आपण संबोधन असे म्हणत असतो. यानंतर अशा एकूण 8 विभक्ती आहेत. त्याच्यातल्या 7 विभक्ती आणि एक संबोधन आहे आणि त्याचे एकूण 3 वचन आहेत. एकवचन, द्विवचन, बहुवचन असे एकूण 24 नामपदानाम विभक्ती रूपाने भवंती. असे एकूण 24 नामपद रूपाच्या विभक्ती तयार होतात. यामध्ये पुढील पॉइंट आहे बघा, पुल्लिंगम, स्त्रीलिंगम, नपुसकलिंगम. अकारांत, आकारांत, इकारांत, ईकारांत. अकारांत म्हणजे काय तर शेवटी मूळ शब्दाच्या शेवटी काय येतो? अ हा स्वर येतो. आकारांत म्हणजे मूळ शब्दाच्या शेवटी आ स्वर येतो. इकारांत मूळ शब्दाच्या शेवटी ई स्वर येतो. दीर्घ इकारांत सुद्धा मूळ शब्दाच्या शेवटी दीर्घ ई स्वर येतो. यामधील जे शब्द आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पहिला शब्द आहे देवह. पुल्लिंगामध्ये आहे देवह, अकारांत शब्द आहे. ओके, जर याचा वर्णविग्रह केला तर देव शेवटी काय येतोय? अ येतोय, म्हणून हा पुल्लिंगी अकारांत शब्द आहे. स्त्रीलिंगामध्ये शब्द येत नाही. नपुसकलिंगामध्ये वन शब्द आहे. ओके, अकारांत वन शब्द आहे. आकारांतमध्ये पुल्लिंगात आणि नपुसकलिंगात शब्द येत नाही. स्त्रीलिंगामध्ये माला हा शब्द येतो. स्त्रीलिंगामध्ये कोणता शब्द येतो? माला. इकारांतमध्ये पुल्लिंगामध्ये कवी येतो, स्त्रीलिंगामध्ये मती येतो आणि नपुसकलिंगामध्ये वारी येतो. ह्रस्व इकारांत लक्षात ठेवा. पुल्लिंगामध्ये कवी, स्त्रीलिंगामध्ये मती आणि नपुसकलिंगामध्ये वारी. दीर्घ इकारांतामध्ये पुल्लिंगामध्ये येत नाही आणि नपुसकलिंगामध्ये येत नाही. स्त्रीलिंगामध्ये काय येतो? नदी शब्द येतो. त्याचप्रमाणे उदाहरणाने दिलेले आहेत. काही उदाहरणं दिलेले आहेत बघा. दंतः म्हणजे दात, हा शब्द कोणता होईल? अकारांत. त्यानंतर देश अकारांत. चमस म्हणजे चमचा अकारांत. चषक म्हणजे ग्लास अकारांत. हस्त म्हणजे हात अकारांत शब्द आहे. वर्ग अ येतो आहे शेवटी, अकारांत शब्द आहे. स्यूत म्हणजे बॅग पिशवी अकारांत आहे. दीप म्हणजे दिवा शेवटी काय येतोय? अ येतोय, म्हणून अकारांत शब्द. पाद म्हणजे पाय. कर्ण, कान हे काय झालेत? अकारांत शब्द आहेत. पुढील जे शब्द आहेत यती, मुनी, ऋषी आणि रवी हे शब्द काय आहेत? इकारांत, ह्रस्व इकारांत शब्द आहे, कारण यांना पहिली वेलांटी आलेली आहे. त्यानंतर स्त्रीलिंगामध्ये शाला, विद्या, बाला, कन्या, कथा, कला, क्रीडा इथपर्यंत काय आहेत? आकारांत शब्द आलेले आहेत. आकारांत स्त्रीलिंगी शब्द. त्यानंतर बुद्धी, भूमी हे काय आहेत? इकारांत, ह्रस्व इकारांत शब्द आहेत. आणि कुपी आणि लेखनी. कुपी म्हणजे बॉटल, पाणी पिण्याची बॉटल किंवा कसलीही बॉटल आपण म्हणू शकतो. कुपी, लेखनी. ओके, हे काय आहेत? दीर्घ इकारांत शब्द आहेत. यामध्ये पुढे नपुसकलिंगामध्ये जल, व्यजन. व्यजन म्हणजे पंखा. पुस्तकम, युतक. युतक म्हणजे शर्ट. ज्ञान, आसन. नृत्य, दान, फल, धन, गृह हे काय आहेत?
नपुसकलिंगी अकारांत शब्द आहेत आणि भुरी हा काय आहे नपुसकलिंगी ह्रस्व ईकारांत शब्द आहेत. तुम्हाला ईकारांत शब्द म्हणजे उदाहरण विचारू शकता परीक्षेमध्ये 2 अकारांत नामे लिहा किंवा 2 ईकारांत नामे लिहा या प्रकारचा प्रश्न परीक्षेत तुम्हाला विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांना शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.